नमस्कार. हॅपीएस्ट हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत LPG वर्सेस इंडक्शन. कोणते कुकिंग तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. सध्या जगात सुरू असलेल्या संघर्षामुळे गॅस पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे LPGचा पुरवठा विस्कळीत झाला असून भारतात अनेक लोक इंडक्शन कुकटॉप खरेदी करण्यासाठी वळत आहेत. पण हा बदल फक्त तुटवड्यामुळेच नाही तर तो आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. तो कसा तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम हेल्थ रिस्क. आपण रोज स्वयंपाक करताना LPG स्टोव्हमधून निघणारे नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि PM2.5 सारखे सूक्ष्म प्रदूषण श्वासातून शरीरात घेत असतो. संशोधनानुसार हे प्रदूषण दमा, खोकला, श्वसनाचा त्रास आणि फुफ्फुसांचे आजार वाढवू शकतात. विशेषतः बंद स्वयंपाकघरात हा धूर जास्त वेळ राहिल्यास फुफ्फुसाचे अधिक परिणाम होऊ शकतात. आता पाहूया इंडक्शनचा फायदा. या कारणामुळे अनेक लोक आता इंडक्शनकडे वळत आहेत. इंडक्शन कुकटॉप पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे त्यातून धूर किंवा हानिकारक वायू तयार होत नाही. तसेच उघडी ज्योत नसल्यामुळे भाजण्याचा धोका देखील कमी असतो. याचबरोबर ते मुलांसाठी किंवा वृद्ध लोकांसाठी अधिक सुरक्षित मानले जाते. आता पाहूया इतर धोके. ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या लाकडी चुली किंवा रॉकेट स्टोव्हमधून तर अधिक जास्त धूर निघतो. यामुळे COPD, दम्याच्या लक्षणे आणि क्रोनिक ब्रोंकायटिस सारख्या आजार होण्याचा धोका निर्माण होतो. लंग इंडिया या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की लाकडी चुली बायोमास इंधनमधून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात येणाऱ्या महिलांमध्ये LPG वापरण्याच्या तुलनेत श्वसनाच्या समस्या जास्त झाल्या आहेत. या आजारामुळे धाप लागणे याचबरोबर रात्रीचा खोकला असे अनेक आजार निर्माण झाले आहेत. आता पाहूया फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी उपाय. डॉक्टरांच्या मते साधे उपाय केल्यास फुफ्फुसाचे आरोग्य जपता येते. स्वयंपाकघर हवेशीर ठेवा, एक्झॉस्ट फॅनचा वापर करा, धूर टाळा आणि नियमित योगा, प्राणायाम आणि व्यायाम करा. सध्या सुरू असलेला LPGचा तुटवडा हा कदाचित तात्पुरता असू शकतो, पण स्वच्छ आणि सुरक्षित कुकिंगकडे वळणेच हा तुमच्या आरोग्यासाठी कायमचा फायदा ठरू शकतो. तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.